फुलवरच्या निलावाला आलेलो आहे. तर फुलवरचा निलाव बघूयात आपण आजची काय रेट आहे काही नाही. तर फुलवरचा निलाव आपल्याला बघायचा आहे. बाबाने फुलवर काय भाव दिली का? 100 रुपये दिली का? चांगला माल होता ना? किती कुठपर्यंत बाजार आहे? 110, 120, 40 पर्यंत आहे. 140 पर्यंत आहे बा. असं कुठले बाबा? पाथर्डीचे. धन्यवाद. काय झाला भाई, हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. बाकी याच्या पलीकडे काही विषय नाही. काय भाव गेली तुमची फुलवर? 155 रुपये. चांगली गेली, आनंद वाटला एकदम बारीक. व्हिडिओ पण एक नंबर राहते त्यांची. असं लाईक कमेंट करीत जा त्यांना. अधिकाऱ्यांना 7वा वेतन आहे, 8वा वेतन आहे. अरे किती शेतकऱ्यांना कोणताच आयोग नाही ना? अरे आम्हाला आयोग नको रे, आमचा फक्त माल चांगल्या भावात विका. अरे आम्ही तुमच्या बाप आहे कधी बी. अरे नको तुम्ही कर्ज माफीला आचारी. बरोबर आहे. काय पाहिजे तर माहितीये का? अरे घामाचा दाम पाहिजे, घामाचा दाम. विधानाची शपथ घेऊन सांगतो का माझ्यासारखा पंतप्रधान या देशाला लाभला पाहिजे. अरे 5 वर्षात खरंच महासत्ता होईल. काय नाही माझ्या देशामध्ये. बरोबर आहे. ऊन नाही, सगळं पाऊस नाही, वारा नाही, डोंगर नाही, दर्या नाही, झाडं नाही, झुडपं नाही, औषधी वनस्पती काय नाही, सगळं काही आहे. बरोबर आहे. रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आलेलो आहे RTO मार्केटला. आणि RTO मार्केटमध्ये आज बघायची काय बाजार आहे काय नाही. आपल्याला तुम्हाला सगळ्यांना जर हा बाजारभाव जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला. नवीन मंडळी राहते जरा त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे का बाजारभाव काय आहे काय नाही हेपर्यंत पोहोचलं पाहिजे असं राहत आहे. तर आपले सुदाम ताते फौजी इथे, तर त्यांचा आज टमाटा आणला होता बरं का आम्ही. तर माऊली काय भाव दिला आज तुमचा टमाटा? थोडी 20 रुपयाने तुम्ही गेले. 380 दिला ना? 380 रुपयांनी बाजार गेला बरं का त्यांचा. मग 400ची अपेक्षा होती परंतु दिला आम्ही 380 रुपयांनी दिला बाजार. तर चालतंय काही विषय नाही. अशा पद्धतीने बाजार दिला का पाहुणे तुमचा? काय भाव दिला? 470 विरांग होता ना? असं विरांग 4 कलर कमी असल्यामुळे 470 दिला. 505 रुपयांनी दिला कलरवाला. 500 रुपयांनी दिला विरांग कलरवाला. असं कलरवाला विरांग 500 रुपयांनी दिला. आणि थोडासा कमी कलर होता तो 470 दिला. 30 रुपयाचा फरक पडला. ओके बोला काय आवाज आहे आज? बाजाराचा अनुमान आज 350 पासून तर 500 रुपये 500 रुपयेपर्यंत. असं 500 पर्यंत कोणतं आहे? 450 तर 500 विरांग आहे आणि 400 तर 450 अथर्व. 400 ते 450 अथर्व. असा अंदाज आहे. नाही मग शेतकरी सांगतील ना, ते व्यापारी सांगा ते, मग शेतकरी पण सांगतील. अच्छा तुम्ही सांगा ना. ठीक आहे चला. विरांगी हा विरांगी आहे का? क्वालिटीवर भाव आहे ना. असं मीडियम आहे ना मामा. मीडियम आहे. बाजाराच्या हिशोबाने ते माल घेतला ते हिशोब दाखवतो ना. बाजार आहे चांगला आहे बरं का. या ना खाली या ना तुम्ही. कुठले आहे पाहुणे? मुंगसराचे आहे का? बाजीराव नामदेव मैसदुने. कोणती व्हरायटी तुमची? विरांगी. काय भाव मागा? 400 रुपये मागत आहे. 400 रुपये मागा. तुम्ही किती सांगितले? 550 सांगितले. असं म्हणजे तुमची इच्छा आहे बा 500 पर्यंत माल द्यायलाच पाहिजे. गेला पाहिजे. ओके चांगली व्हरायटी बरं का विरांग. 550 रुपये त्यांनी सांगितले, 550 त्यांनी सांगितले परंतु 400 पर्यंत मागा ते. असं आहे. बघूयात अजून कितीपर्यंत जातोय माल. हे बघा हे आहे विरांग. हा विरांग असा विरांग आहे. काय बाजार आहे विरांगची? 600 रुपये. शेतकरी कुठे आहे? शेतकरी खाली या ना. शेतकरी दिसत नाही. काय 600 रुपये द्यायचं आहे फायनल द्यायचं? काल पण 611 क्वालिटी ना. अथर्वचा बाजार कमी आहे आणि विरांगचा बाजार 500 पर्यंत आहेच. त्याच्याबद्दल काही चिंता नाही. आणि एखादं वक्कल आहे, हे एक वक्कल आहे का तुम्ही 600 पर्यंत घेते? बरोबर ना? एकच वक्कल आहे. असे का सगळे वक्कल तुम्ही 600 रुपयांनी कोणी घेतलं? हे असं सगळ्या शेतकरी लक्षात ठेवायचं नाही तर काय होईल, सगळा किलबिला होईल सगळा इथं मार्केटमध्ये म्हणजे सगळ्याच माझं मला हे काही होत नाही. अशा पद्धतीने ते सगळ्यांना लक्षात द्यायचं. 551 रुपये मागितले. त्यांना 600 रुपये द्यायचं. पण मालाची क्वालिटी पण बघा ना तुम्ही, एकदम सुपर माल आणि कडक माल आहे एकदम सुपर. शायनिंग एकदम माल. 22 किलो भरती पण 22 किलो. याला म्हणत्या माल, याला म्हणा टमाटा. नाद नाही
नाही काय गिरनार वाडगाव कोणती ओरिजिनल काय डुप्लिकेट दाखवा ना ओरिजिनल दाखवून घ्या खोचून 600 दाखवा लोकांना द्या 300 रुपये नंबर आहे हा आणि बाकीचे 2 नंबर आहे 201 नंबर आहे विरांगच ना असं असं काय म्हटलं किती काय भाव द्यायचा आहे 600 रुपये द्यायचं 600 रुपये द्यायचं आहे. किती काय भाव मागत आहे 550 रुपये 600 रुपये द्यायचे 550 पर्यंत मागा दे. अशा पद्धतीने बाजार हाय बरं का आजची सगळ्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची. गाव माऊली हो कोणती व्हरायटी तुमची आपला ना सौ आहे बरं का व्हरायटी सौ व्हरायटी एकदम सुपर व्हरायटी सौ पण चुकीच्या वेळेला लागली गेली असं वाटतंय ती बाकी नाही काही पाऊस आला असता मग काय पाऊस आला असता मग सौ चालली असती ना सौ चालली असती एकदम जोरात अहो मग पळाली असती डायरेक्ट 8 दिवस थांबा आता होईल थोडंसं कळलं कळलं मग बरोबर असं गाव कुठले पाहुणे पाथर्डीची असं काय रेंज मागत आहे सौची त्यांनी लावले 400 रुपये साबित बाईनी 400 रुपये द्यायचं का 400 रुपये नाही तुमची काय अपेक्षा आहे मग 450 रुपये त्यांची अपेक्षा 450 रुपयेपर्यंत पण मागित 400 पर्यंत बरं का मंडळी सौ बरं का सौ टमाटा किती रुपये 450 कोणती व्हरायटी विरांग विरांग आहे विरांग व्हरायटी विरांगे तुमची आहे का त्यांची तुम्ही कशी शेतकरी कुठले पाहुणे कोणत्याची आहे का असं 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 विरांग व्हरायटी थोडा लाल माल लागला बरं का थोडा लाल माल लागला लाल गाडी दुसऱ्या गाडीत आहे का असं असं द्यायचं का 50 टाकतोय मी याच्यात 50 टाकतोय 450 देणार का? असं, असं. 450 रुपये मागायचं बरं का विरांगे पण येणार एवढं अशा पद्धतीने हे घेतो मी गेले ते सोडून दे अथर्व आहे ना माल लय जबरदस्त फुगवणे बरं का फुगवणे एकदम जोराती सगळं असंच आहे ना सगळं एक आहे असं असं काय रेट आहे असं असं काय रेट सांगा तुम्ही 400 रुपये मागितलं आम्ही 550 550 बांधे का असं 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 कुठले पाहुणे चाटोरीचे असं असं किती जळ आणले आज? पहिलाच कुठं आहे का पहिलाच कुठं आहे 30 जळ आहे आणि त्यांचं 450 रुपये त्यांना द्यायचं आहे पण किती मागत आहे 400 रुपयाने मागत आहे अशा पद्धतीने बाजार हाय RTOची बरं का आज सगळ्या मंडळीने याची नोंद घ्या काय कुठले पाहुणे गंगावारीची असं असं काय रेट दिला टमाटा 450 कोणती व्हरायटी होती अथर्व असं 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 चांगला दिला बरं का मग अथर्व 450 रुपयानी लाल माल होता का गजरा माल होता ओके चालेल. रामकृष्ण हरी मंडळी तर अशा प्रकारे आपण आलेलो आहे पंचवटी मार्केटमध्ये. आज पंचवटी मार्केटमध्ये कोणत्या मालाला काय उच्चांक आहे आणि कोणत्या मालाला काय घसरण आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आज कोणता माल किती आवाज करतोय ते सुद्धा आपल्याला इथं कळणार आहे आणि तुम्हाला सांगतो दररोजचे डेलीचे बाजारभाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला आवडतं ना आवडतं जरा कमेंटमध्ये सांगत जा बोलत जा म्हणजे माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचतात बरं का मंडळी. आणि आजची तारीख लय महत्त्वाची. आज तारीख आहे 2 मे रोजी. आज महिन्याचा दुसरा दिवस आहे मे तारखेचा तळतळत्या उन्हाचा दिवस आहे आणि अशा उन्हामध्ये आज मालाला काय बाजार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघूयात आज मालाला कोणत्या मालाला काय बाजार आहे. ओके चलो जेवढ्याच्या पाहुण्याच्या मोकार गागाट आहे मेथीसाठी खरेदी झाली आहे आणि मोकार गागाट चालू आहे त्यांचा काय करावं काही कळायला मार्ग नाही. काय बाजार काढली आज 30 रुपये बाजार काढेल. आजचा माल आहे मनमाड मनमाडचे अनिल भाऊ आमचे त्यांना पुढे घ्या ते येत नाही रे 30 रुपये काढला 30 रुपये 30 रुपये मेथी बरं का. मला सर्च मारू पाहुणे काय बाजार आहे मेथीची हो मेथीची काय बाजार आहे 30 रुपये कुठले पाहुणे आडगावचे पाहुणे 30 रुपये बाजार आहे मेथीची. कोथंबीर काय बाजार काढली कोथंबीर 30-35-40 दुपारच्या मार्केटला 50-55 हा का म्हणजे दुपारी 50 रुपये विकली आणि आता 30 रुपये ना 30 रुपयापर्यंत अशी बाजार आहे बरं का साधारणपणे. हे पण सगळ्यांनी लक्षात घ्या. कोथंबीर कुठली पाहुणे गवडीचे तुझ्या काय रेट आहे 40 रुपये कुठले पाहुणे मतमालाबादचे 50 रुपये सांगितले 40 रुपयांनी विकू राहिले ते असं ओके.
काय भाव देते कोथिंबीर मेथी 30 रुपये असं चांगली बाजार मेथीची 30 रुपये. कुठले पाहुणे बाबा? वडजिऱ्याचे असं 30 रुपयाने विकित आहे मेथी बरं का. आजचा रेट आहे मेथीचा 30 रुपये. सुंदर असा पालक आहे पाहुण्यांचा. काय काय बाजार काढली पालकाची? 10 रुपये चालू आहे, 10 रुपये. 10 रुपये 10 रुपये जोडून द्या बाबाला. ओके ओके. पालकाची जोडी 10 रुपये. कुठले पाहुणे? चांदोरीची असं असं. पालकाची जोडी 10 रुपये रेट आजचा. हा लाला सेट आलेले त्यांना पण घेऊन टाकूया. त्यांचे फुलवरचे किंग येते त्यांचा नाद नाही याच राहत गागाट करीत राहते. ओके. सुंदर अशी भेंडी आहे. कुठले पाहुणे? चितेगावचे. काय रेट देते भेंडी? 200 रुपये. 100 घेऊन राहिलो. शंभरनेच घेतो. पालक हो पालक काय बोलतो? 10 रुपये असं पालक 10 रुपये. बरं झालं ते. त्यांचं लय अवघड काम आहे. तुम्ही फुलवर काय भाव विकू राहिली? फुलोर विकलं का आज फुलोर काय एकदम स्वस्त आहे. 50 रुपये फुलवर. 50 रुपये फुलवर विकू राहिली. असं असं जसा माल तसा बाजार हे लक्षात राहू द्या. ओके. तुमची काय हो? तुमची काय फुलवर? कोबी का तुमची? असं असं. काय भाव चालू आहे कोबी? 100 महागात आहे पण बारीक कांदे हो. बारीक कांदे बारीक कांदे त्याच्यामुळं बारीक कांदे कोबीचा 50 रुपयाने मागा दे त्यांची कोबी बरं का. बारीक कांदा असल्यामुळं जरा थोडासा मोठा आणि मिडियम कांदा असला ना जरा चांगली बाजार आहे कोबीला. हा 60-70 100 पर्यंत जाते भाऊ. असं कुठली पाहुणे? चांदोरीची. ओके. हो काय बाजार आहे चवळीची? काय 200 रुपये कोणी फक्त? 150-200 रुपये असं असं. चवळी 150-200 रुपये चालू आहे बरं का. कुठले पाहुणे बाबा? आम्ही खेरवाडीचे खेरवाडीचे. भाड्याला परवडत नाही, पुरायला परवडत नाही. भाड्याला परवडत नाही. बरं आहे बरं आहे. चालतंय. आता काही पर्याय नाही शेतकऱ्याला दुसरा त्याच्यामुळे बरं आहे. ओके. काय भाव देते गुलटी कांदा? 140-130. कुठले? लाखलगावची. 130-40 रुपये गुलटी कांदा देऊ राहिले बरं का मार्केटमध्ये. असं ठीक आहे चला. नाही परवडत पण मग ठीक आहे. आज काय करणार पर्याय नाही त्याला. ओके. 100 टमाटा आहे गुलटी मीडियम. काय बाजारात देतात? आत्ताच उतरवलंय का? अजून काढली नाही बाजार भाव. पण काय सांगा ते सांगा त्या काय? 400-450 रुपये असं. 400-450 रुपये सांगू राहिले. ओके. लय गोंधळ झाला इथं. थांबव पाहुणे 1 मिनिट. लय गोंधळ झाला. भेंडीचा गोंधळ झाला म्हटल्यानंतर मला तिथं जावं लागेल. भेंडीच्या गोंधळासाठी मला जावं लागेल. एकदम लुसलुशीत भेंडी आहे. पाहुणे काय भाव काढला भेंडीचा? भेंडी 300 रुपये. 300 रुपये. 100 रुपये भेंडी देऊ राहिले. असं असं असं. 300 रुपये बाजारी. 100 रुपयाने कोणी देऊ नका. 300 रुपये बाजारी भेंडीची. लक्षात राहू द्या सगळ्यांनी. हे 250 रुपये मागू राहिली पा. मग 250 रुपयाने मागू राहिली. काय का 250 रुपये मागू राहिली ना? मग हा 250 रुपयाने मागू राहिली. 250 रुपयाने भेंडी द्या. 250-300 रुपयाने द्या. 100 रुपयाने देऊ नका. यावापणा करू नका. भेंडीला दिवस आली. ओके. सुंदर फुलवरी. हा तुमची आहे का? तुमची आहे का? असं काय भाव दिली काका? 100 रुपयानी. कोणती व्हरायटी? 15-22. 764 असं 764 आहे आणि त्यांनी ती 100 रुपयानी देऊ राहिली. ओके. सुंदर अशी कोबी आहे. पाहुणे काय बाजार काढली कोबीची? 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये जाळी. असं किती नग राहते का जाळी? 12 नग. ओके ओके. अशा प्रकारे आहे बरं का कोबीची बाजार 100 रुपयानी देते. चांगल्या मालाला चांगली बाजार आहे लक्षात राहू द्या. ओके. हे बघ कंद पण पाहून घ्या तुम्ही. एकदम मस्त कांदे. अरे कुठले पाहुणे? जांबुटक्याचे. ओके. थोडा शिमला आहे बरं का. थोडा शिमलाचं काय रेट चालू आहे? 100 रुपयाने देते. चांगला 135-40. चांगला 135-40 आणि खरडा 100 रुपये. 80 आहे. 80 आहे. ओके. कुठले पाहुणे? आंबावरकडे. आंबावरकडे. ओके चालतंय. धन्यवाद. कोणती व्हरायटी हो? हॅपी का? काय बाजार काढली हॅपीची? 100-120 रुपये. ओके. हॅपीची बाजार 100-120 रुपये. कुठले पाहुणे? पिंपळगाव कामची. बोराडे. वांगा आहे एकदम भारी वांगा आहे. काय 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 म्हणतं वांगा आज? वांगा काढलं 400-450. 400-450 रुपये. असं चांगला काढलं मग आज. माल चांगला होता. माल चांगला होता. असं असं असं. नवा माल 400-450 रुपये काढला बरं का वांग्याचा. काय राहतं चांगला माल चांगली बाजार. हे गोष्ट लक्षात राहू द्या. कुठले पाहुणे? दागूरचे. ओके. दागूरचे पाहुणे येते. धन्यवाद. पाहुण्यावर भेटले आम्हाला. त्यांचे जरा 2 शब्द आहे का? कसं वाटतं पाहुणे तुम्हाला? 1 नंबर. व्हिडिओ पण 1 नंबर राहते त्यांची. असं असं. लाईक कमेंट
करीत जा त्यांना. असं आहे मंडळींना जरा आवडतं बरं का सगळ्यांना. या प्रतिक्रिया पण लय महत्वाच्या आहे. लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत माझा जो संदेश आहे बाजारभावाचा तो मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना ते आवडतं. ते ऐकल्यानंतर मला पण खूप आनंद होतो. अशी गोष्ट आहे आणि तुमचं आवडतं. बाजारभाव पण कळतो ना. बाजारभाव पण असं चांगलं आहे ना, आवडतं ना तुम्हाला? एक नंबर काम आहे तुमचं. ओके, तुम्ही कुठले पाहुणे? गणेश गावचे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सुंदर फुलवरी, एकदम सुंदर फुलवरी. काय बाजार काढली पाहुणे? 110 120 रुपये. 110 120 रुपये. असं कोणती व्हरायटी? 764. ओके, चांगले, चला चांगली बाजार काढली बरं का. आनंद वाटतो काही. एकदम भारी मिरची, लवंगी मिरची पाहुण्याची फुला बरा वैतरणा. काय बाजार काढली मिरचीची? 500 रुपये झाली. असं चांगली चालू आहे 500 रुपये. मग एवढ्या टेम्परेचर मध्ये चांगली दिली पाहिजे. ओके, तू शाळेत नाही गेला? जाऊन आला का? एकटाच आलाय आहे ना? किती जाळे आणले होते? 50 जाळे आणल्या होत्या. 500 रुपयाची मिरची देऊ राहिला. चांगली गोष्ट आहे. एकदम दररोजचे माणसं त्यांचा विषय नाही. काय बाजार काढली पिंकुलवर? आज लय बाजार काढले. आज आमच्या शेतकऱ्याला सगळ्याला सांगणे, कोणाची फावर असेल तर वावरातच रोटरी मारून टाका, इकडे काय आणूच नका. असं म्हणजे एकंदरीत थोडंस पडल्यासारखी वाटते. एकदम पडलं डायरेक्ट. असं 100 पोच जाते का नाही? नाही, 100 नाही. 60-70 60-70 रुपये चालू आहे. 60-70 रुपये त्याच्यावर नाही. अवघड झालं बरं का जरा. लगन सरायचं फ्रेड आहे पण काही नाही. परवडत नाही आणायला. असं कुठले पाहुणे तुम्ही? रानवडचे. बरं आहे, चला आता 60-70 तुम्ही लय दिसायची की ते तोच माल आहे का नवीन माल आहे? नाही, आपण दुसरा प्लॉट चालवला. दुसरा प्लॉट चालू झाला का? नवीन माल आहे का आता? नाही, मला आज शेवटचा दिवस. आज घरी गेले रोटरी डायरेक्ट डोक्याला ताण. डोक्याला ताण. जाऊ चला, जसा माल तशी बाजार. ही गोष्ट लय महत्वाची आहे. ओके. खरड्याची शिमला आहे बरं का. खरड्याची शिमला काय रेट काढला पाहुणे? 100 रुपये काढला. असं तुम्ही कुठले? आम्ही राशेगावचे. तुम्ही हो पाहुणे? आणि चांगला माल तिकडे विकला का? चांगला माल नाही. चांगला माल आहे. चांगला आहे 100 आहे. चांगला 100 शिमला. अरे बोपाटा झाला. अरे चांगला माल 100 रुपये चालला म्हणले खेळ झाला ना. नाही, सगळं पडेल युट्यूबला. ही सगळी तुमची भानगड आहे ना आपली शेतकऱ्यांची. ते सगळं दिसेल. किशोर प्ले नाव आहे आपल्या चॅनल. किशोर प्ले. ओके. एका शेतकऱ्याची म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे की नाशिक मार्केटमध्ये काय समस्या झाली तुम्हाला? पाणी पिण्याच्या पाण्याची समस्या. पिण्याच्या पाण्याची. तर काय करायला पाहिजे त्यांनी? अहो मग त्यांनी प्रत्येक ठिकाणी पाण्याचं ATM लावायला पाहिजे, वॉटर प्युरिफायचं. म्हणजे जे पाणी ना, म्हणजे मी सांगतो तुम्हाला का त्यांचं असं म्हणणं आहे का जे नाशिक मार्केटमध्ये जे पिण्यासाठी पाणी आहे ते स्वच्छ आणि सुंदर पाणी शेतकऱ्यांना पिण्या योग्य असावं अशी त्यांची शेतकऱ्यांची सगळ्यांची तळमळीची इच्छा आहे. तरी नाशिक मार्केट कमिटीने याच्यामध्ये दखल घेऊन ते कार्य पूर्णत्वास न्यावं अशी ती भेटत नाहीये पण ते पूर्णत्वास न्यावं अशी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने सगळ्यांची इच्छा आहे. आणि परत एक समस्या आहे. परत एक महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत मार्केट कमिटी आहे. महाराष्ट्र शासनाने हा विषय घ्यावा. कर्जमाफी बिर्जमाफी नको. अरे आमचा कष्टाचा माल चांगल्या भावात विकायला पाहिजे. अरे नको तुम्ही कर्जमाफीला आचारी. बरोबर आहे. काय पाहिजे तर माहितीये का? अरे घामाचा दाम पाहिजे. घामाचा दाम 100 रुपये 300 रुपये जाळी विकू दे ना आमची. बरोबर. आम्हाला कर्जमाफी नकोय आमच्या शेतमालाला. कशाला पाहिजेत कर्जमाफी? कशाला लाचारीची भीक घालितो? कशाला देशाला राष्ट्राला लाचार बनवितो? अरे छत्रपतीचं नाव घेतो ना, वाघ तसा रक्तातून वाघ, कणाकणातून वाघ. बरोबर. तुमची आज तर पंतप्रधानाला म्हणणं तेच आहे, मुख्यमंत्र्याला बी काय सगळ्या मंत्र्यांना तेच आहे. अरे जनतेला फसून मग निवडून जातात रे. अरे रस्ते तुमच्या बाणात नाही, निधी तुम्ही काला ही जडवून मला करायसाठी निधी वापरते. आता काय सांगायचं? अरे लय तळमळीची इच्छा आहे त्यांची. ज्याला वाटतंय ना हा सगळा खोटं बोलतो. संविधानाची शपथ घेऊन सांगतो का माझ्यासारखा पंतप्रधान या देशाला लाभला पाहिजे. अरे 5 वर्षात खरंच महासत्ता होईल. काय नाही माझ्या देशामध्ये. बरोबर आहे. ऊन सगळं नाही, पाऊस नाही, वारा नाही, डोंगर नाही, दर्या नाही, झाडं नाही, झुडपं नाही, औषधी वनस्पती काय नाही, सगळं काही आहे. बरोबर आहे. धनसंपन्न देश आहे. नालायकांनो, अरे मंत्र्यांनो, तुमच्यामुळे हा देश भिकारी व्हायले. बस गलथान कारभारामुळे तुमच्या अधिकाऱ्यांना 7वा वेतन आहे, 8वा वेतन आहे. अरे किती शेतकऱ्यांना कोणताच आयोग नाही. अरे आम्हाला आयोग नको रे. आमचा फक्त माल चांगल्या भावात विका. अरे आम्ही तुमच्या बाप आहे कधी बी. मकाच्या बाजारात
कुणी विचारेना याला मकाला तर कुणी विचारेना आज लय अवघड झालं बरं का. मकाचे बाजार 50 रुपयाला मागू राहिले, काय करायचं शेतकऱ्यांनी? बरोबर आहे 50 रुपयाला मागू 50 राहिले. रुपयाला आम्हाला 40 रुपये. बरोबर काय करायचं शेतकऱ्यांनी? जगायचं का मरायचं? जगायचं का मारायचं लय अवघड समस्या झाली. शेतकऱ्याची समस्या कोणीच बघत नाहीये. नाही आपण पोहोचू ना त्यांच्यापर्यंत. हार नको मानू तू. आपली समस्या जातच नाही. शेतकऱ्यांनी किती ते केलं तरी आपली समस्या जातच नाही त्यांच्यापर्यंत. नाही तर नाही शेतकरी असं हरून जायचं नाही. आपल्याला लढायचंय. आता मग यंदा मका दिली 50 रुपयाला मागून जाऊ राहिले, काय करायचं शेतकऱ्यांनी? भेंडीची जाळी काय भाव दिली? भेंडीची जाळी 100 रुपयाला दिली. काय 100 रुपयाला नका देऊ. 100 रुपयाला कवळा 100 लुसलुशीत रुपयाला लांब दिली. आवडतो. फुडायला 200 रुपये, 7 ते 10. काय करायचं? बरोबर आहे लय महत्वाची विषय आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्याचं आज पुढेच नाव घेतलं नाही जाते. फक्त शेतकऱ्याला राजा म्हणून मारलं जातं. बरोबर बाकी शेतकऱ्याचं काहीच महत्व नाही. कुठला जाणार शेतीचं आहे. शनीच आहे का लय महत्वाची प्रतिक्रिया आहे बरं का. तरण्या पोराची अशी प्रतिक्रिया आहे ही सगळ्यांनी जरा नोंद करून घ्या. लय महत्वाचा शेतकऱ्याला विषय. सांगू शकतो हा. की आपण फक्त आपलं स्वतः पुरतं पिकवा. स्वतः पुरतं मध्ये पिकवा. काहीच नका आणू. काहीच नका आणू. बरोबर आहे लय महत्वाचा विषय आहे. माझं- काय बाजार काढली भोपळ्याची? 100-125 रुपये. कुठले पाहुणे? कोराटे. 100-125 रुपये भोपळ्याची बाजार आहे बरं का आजची. चांगलं आहे चला. एकदम सुंदर असं कारलंय. कोणती व्हरायटी? 13-15. काय रेट काढला कारल्याचा? 500-550 रुपये असं कारल्याचा रेट आहे 500-550 रुपये. कुठले पाहुणे? हा धाऊर. अच्छा धाऊरचे पाहुणे. कारल्याचा रेट 500-550 रुपये. एवढा वाल कुरमुरे वाल काय भाव काढला काका? 300 रुपये. 300 रुपये असं तुम्ही पण धाऊरचे का? असं कुरमुरे वाल 300 रुपये बरं का. एकदम सुंदर असा वाल आहे कुरमुरे वाल 300 रुपये. ओके. फुलवरच्या निलावाला आलेलो आहे तर फुलवरचा निलाव बघूयात आपण आजची काय रेट आहे काय नाही. तर फुलवरचा निलाव आपल्याला बघायचा आहे. बाबाने फुलवर काय भाव दिली का? 100 रुपये गेली का? चांगला माल होता ना? किती कुठपर्यंत बाजार आहे? 110-120-40 पर्यंत आहे. 140 पर्यंत आहे बा. असं कुठले बाबा? पाथर्डीचे. धन्यवाद. काय बाजार होती फुलवरची आज? 80 रुपये ते 130 पर्यंत. असंच तुमची काय भाव गेली? आमची गेली 90 रुपये. 90 रुपये. असं कुठले आता पाहुणे? बारीक माल आहे. आम्ही निफाड तालुका भुशेगाव. भुसेगावचे. भुसेचे का तुम्ही? असं भुसेचे लय शेतकरी प्रतिक्रिया द्या. भुशे अग्रेसर आहे ना फुलाला, किंग एकदम. कोणती व्हरायटी होती? आता ही 764. 764 आहे का? ओके चालेल. धन्यवाद तुमचे अमूल्य. कुठले? आम्ही मोगावचे बरं का. अतिशय प्रेमळ माणसं आहे पण ते म्हणते का मी प्रतिक्रिया अजिबात देणार नाही. तर आईला मी प्रतिक्रिया दिला काका बुचका येतो येतो. हा, असं तर मी येऊ नका कोणी नाही. द्या. हा तर मी प्रतिक्रिया अशा देतो ना की आपलं ना मी इंस्टाला टाकीत नाही FB ला टाकीत नाही. मी फक्त कुठं टाकीतो माहितीये का? फक्त युट्यूबला. आणि युट्यूबला कोणती मंडळी पाहते माहितीये का? फक्त जे प्रॉपर शेतकरी. हा का? असं जे प्रॉपर शेतकरी शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला ही बाजारभाव पोहोचवायची राहते. आलतू फालतू लोकांपर्यंत ती पोहोचली नाही पाहिजे. हा माझा आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. बाकी याच्या पलीकडे काही विषय नाही. काय भाव गेली तुमची फुलवर? 155 रुपये. चांगली गेली. आनंद वाटला एकदम बारीक. आता 100 रुपये गेली बरं का फुलवर. कुठले बाबा? मातोरीची. हा बरोबर बैल बाजारामध्ये बरोबर. तर 100 रुपयापर्यंत चालली बरं का फुलवर. अशापर्यंत रेंज हाय फुलवरची. बाबांची 100 रुपये गेली. एकदम सुंदर अशी फुलवर आहे. कोणती व्हरायटी काका? 764. काय भाव गेली? 90 रुपये. असं काकांची फुलवर 90 रुपये गेलेली आणि खूप सुंदर खूप छान फुलवर आहे बा त्यांची पण. 90 रुपयापर्यंत रेंज हाय फुलवरची. साधारणपणे 100-120 पर्यंत. मोठा माल 120-150. मोठा माल 120-150 पर्यंत आणि बाकी 100 चालू होता. ओके. दोडका काय भाव दिले? काय भाव काढला दोडका? 150 रुपये. असं दोडका 150 रुपये. काय भाऊ चवळी? 150 रुपये. असं कुठले पाहुणे? दागुरचे पाहुणे. दोडका 150 रुपये काढला. हा चवळी 150 रुपये काढलेले आणि दोडका पण 150 रुपये चालू आहे. आणि कुरमुरेवाल 400-450. कुरमुरेवाल 400-450 रुपये चालू आहे. ओके. बापला तुमचाच आहे का? असं काय भाव काढला बापला? बापडा काय 200 ना? 150 रुपये. 100-150 पर्यंत रेंज आहे बापल्याची. ओके. 400 रुपये विकली दिली की एखादी 400 रुपयाला. असं हायब्रिड गवार आहे तर त्यांनी ती 400 रुपयाला दिलेली बरं का. हायब्रिड गवार 400 दिली का?
400 दिली ही गवार 400 रुपये 400 350 350 400 रुपये कुठली पाहुणे गंगा माळून ओके ओके कोबीचा नाद नाही कोबीचा नाद नाही कोबी काय रेंज काल 100ला विकली काल तुम्ही व्हिडिओ घातला आज 50ला कोबी 2-4 ऐका ना 2-4 दिवस लग्न असल्यामुळं तेव्हा माल कमी आला बरोबर आता लग्न नाही आज माल खूप आला असं मग व्हिडिओचा परिणाम झाला काय म्हणायचं नाही असं काय म्हणताय नाही मालच खूप आहे आवक खूप आहे असं 5-6 दिवस जे लग्नाच्या तारखा दाट होत्या त्याच्यामुळं नाही पण एकंदरीत आहे बरं का तुम्ही 9 तारखेपर्यंत आहे ना म्हणजे 14 तारखेपर्यंत लग्नाची तारखा आहेच दाट असा एकंदरीत पण आज तुम्ही बघून घ्या आता काही तर गाड्या खाली होऊन गेल्या नाही पण तुमच्या कोबीमध्ये आणि बाकीच्या कोबीमध्ये मी आता इथून तिथून आलो बदल आहे पण बदल. स्वस्त गवस्त आहे हा स्वस्त पाहत मग एखाद्याने 50 कोबी जर लावली तर घेत बरोबर मोठा माल घेत ओके ओके असं तुम्ही आज काय भाव काढली काय नाही 70-80 रुपये 70-80 रुपये ओके कुठली पाहुणे धाऊरचे पाहुणे 70-80 रुपये कोबी काढली त्यांनी आज गावाचं मार्केट आज 450 रुपये पण आपली गावात ना निबार बरोबर आहे 150 रुपये 150 रुपयाने ना निबार गावार आहे बरं का 150 रुपयाने दिली त्यांनी चांदगिरीचे पाहुणे ते ओके टमाटा काय भाव दिला 4.5 रुपयाने आले सुरत आरटीओला काय इथंच का 4.5 रुपयाने दिला चांगली गोष्ट आहे 4.5 रुपयाने टमाटा दिला पहिल्या पडायचं पहिल्या खोड्याचा ना ओके कोणती व्हरायटी 62-42 चांगली गेली बरं का मग 62-42 चांगली गेली तर असं दोडपे काय बाजार काढली दोडपेचे 250-300 रुपये असं चांगलं आहे बरं का जसा माल तशी बाजार राहते दोडका खूप सुंदर आहे 250-300 रुपये त्यांनी बाजार काढली आणि भोपळा 150 रुपये 100-150 रुपये भोपळ्याची बाजार चालू आहे बरोबर ना ओके कुठले पाहुणे आवळीची धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल एकदम जोरात आहे बरं का आधी 500 दिली पण आम्ही लेट झालो असं 3.5-4 रुपये हिरव्या मिरचीची बाजार काढलेली चांगली मिरची बरं का आणि चवळी काय होती 200 रुपये ओके ते बलराम मिरची बलराम कोणाची 250 रुपये बलराम 250 रुपये असं बलराम मिरची 250 रुपये बरं का चांगले चला एकदम सुंदर अशी काकडी काय बाजार काढली काकडी इथं 600 रुपयांनी काढली असं इथं 600 रुपयांनी काढली काकडी आणि कुठले पाहुणे लांबडी वांग लांबडीचं नाही दे नाही दिली का अजून आत्ताच आली का तुम्ही असं भेंडी पण नाही दिली भेंडी 200-250 रुपये चालू आहे असं आणि वांग हे वांग 250-300 रुपये असं अशी बाजार आहे बरं का आजची चांगली कुठले पाहुणे भरवीरची गर्दी बरं का पण तुमच्या गाडी कशी एवढी गर्दी काय मापच नाही मोकार बघा मोकार गिरायक ओके काय भाव दिला 600 रुपये एकदम सुंदर असा आंबा आहे आंबा आंब्याची क्वालिटी बघा काय जोरात 600 रुपयाने आंबा दिला कुठले बाबा जांबुटकेचे बाबा आहे 600 रुपयाने आंबा ओके भरता वांग आहे भरता वांग काय बाजार काढली भरता वांग आज काय 100 रुपये 100 रुपये असं बाबांनी 100 रुपये काढले बरं का भरता वांग कुठले बाबा गिरणारचे भरता वांग 100 रुपये ओके बाजार वाढली होती ना पण 2 दिवस वाढली आता कमी झाली परत कमी झाली का आज लय माल आला आज लय माल आला बाजार पडली ओके शिमला आहे बरं का शिमला आहे एकदम भारी शिमला आहे अशा व्हरायटी शिमलाची मला माहिती अशा व्हरायटी इकडे स्वस्त मागायला लागले मग पावडरी बंद करून टाकू म्हटलं काय पावडरी बंद करून टाकल्या मग काय जाऊ द्या मग असं बाजार 100ला विकू पण मग ते तेवढा खर्च वाचल ना तेवढा खर्च बरोबर मग काय लय अवघड आले बरं का शिमलाची जाऊ द्या पण लय खाऊ द्या बाजार खरडेच यांना ओके चालेल 100 धन्यवाद निघावाय ना खाऊ द्या काय बाजार काढली ती काय बाजार काढली ही ना अशीच आता चालू आहे काय या बाई देऊन राहिली या बा. 220 220 रुपये हा असं 220 रुपयाने चालेल बापरे अवघड आहे बरं का मग आता